Welcome students in class 8th subject mathematics chapter number 2nd parallel lines and transversal. In previous video we have studied angles made by two lines and their transversal. Let's revision. Here two lines are given, line AB and line CD are given lines, and transversal arc and line EF are transversal. Then 8 angles are formed. First angle EPA, EPB second, third APQ, fourth BPQ, fifth PQC, sixth PQD, 7 CQF and 8 DQF असे 8 अँगल्स इथे तयार होतात. या 8 अँगल्स पैकी आपल्याला माहिती आहे की 4 अँगल्स आर करस्पॉन्डिंग अँगल्स. देन करस्पॉन्डिंग अँगल्स च्या पेयर्स आपल्याला माहिती आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स, तर करस्पॉन्डिंग अँगलच्या पेयर्स किती आहेत तर तुम्हाला माहिती आहे त्या 4 पेयर्स आहेत. 1 2 3 आणि 4. तर त्या कोणकोणत्या पेयर्स आहेत बघा. EPB म्हणजे ही एक पेयर, अँगल EPB. यामधली सेकंड पेयर कोणती EPB, फर्स्ट अँगल कोणता EPB. तर त्याच्याशी रिलेटेड अँगल म्हणजे त्याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता तर हा येतोय, म्हणजे कुठला PQD. अँगल PQD हा अँगल त्याला येत असतो. तसा म्हणजे कसा हा त्याच्या शेजारचा सोडून राहिलेला पुढचा. तसा BPQ सेकंड, BPQ याच्याशी रिलेटेड अँगल कोणता आहे बघा. BPQ म्हणजे हा अँगल, याच्याशी अँगल रिलेटेड हा अँगल आहे, आणि म्हणून कोणता अँगल आहे DQF आहे. सेम तसाच या बाजूला आला तर हा अँगल आपल्याला विचारात घ्यावा लागेल. EPA, अँगल EPA त्याच्याशी रिलेटेड अँगल कोणता आहे, करस्पॉन्डिंग अँगल त्याचा कुठला आहे तर हा आहे, म्हणजे कोणता PQC, अँगल PQC हा अँगल आहे. आणि एक शेवटची पेयर राहिली ती ही हा अँगल आणि हा अँगल, म्हणजे अँगल APQ अँड अँगल CQF. असे 4 अँगलच्या ह्या पेयर्स आपल्याला माहिती आहेत, या करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. याच्यानंतर पुढचा अँगल आहे करस्पॉन्डिंग अँगल. नंतर पुढचा अँगल कोणता आहे तर इंटेरियर अँगल्स. ते मी ब्ल्यू न दाखवतो, इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर अँगल्स कोणते आहेत बघा, तर तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्या 2च पेयर्स आहेत. ते कोणकोणत्या पेयर्स आहेत इंटेरियर अँगलच्या तर त्या फक्त आतल्या बाजूच्या आणि एकाच साईडच्या. म्हणजे हा एक अँगल घेतला तर दुसरा हा अँगल घ्यावा लागेल, म्हणजे अँगल BPQ अँड अँगल PQD. त्याच पद्धतीनं या बाजूचे अँगल घ्यावे लागतील, हा आणि हा असेल, म्हणजे अँगल APQ अँड अँगल PQC. या पद्धतीनं हे झाले इंटेरियर अँगल्स. यानंतर अजून 2 भाग आपण पाहिलेले होते. एक म्हणजे अल्टरनेट अँगलचेच 2 भाग पाहिलेले होते, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. आता इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. आता इंटेरियर अल्टरनेट अँगल्स कोणकोणते आहेत बघा. इंटेरियर म्हणजे एकाड एक, आतले एकाड एक, म्हणजे हा जर अँगल विचारात घेतला तर याच्याशी रिलेटेड हा अँगल असेल. याच्याही 2 जोड्या, अँगल APQ अँड अँगल
पी क्यू डी ही पहिली जोडी आणि सेकंड इकडचा भाग असेल, आता हा असेल तर हा असेल, अँगल बी पी क्यू अँड अँगल पी क्यू सी हे झाले इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि शेवटचा पार्ट म्हणजे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. आता एक्सटेरियर अँगलच्या सुद्धा दोन जोड्या आपण पाहिलेल्या होत्या. यामध्ये हा असेल आणि हा म्हणजे अँगल ई पी बी असेल तर त्याच्यावरून इकडचा भाग आपल्याला विचार करावा लागेल म्हणजे अँगल सी क्यू एफ. सेम तसं हा घेतला तर हा अँगल आपल्याला घ्यावा लागेल म्हणजे अँगल ई पी ए अँड अँगल एफ क्यू डी. या पद्धतीनं हे अँगलच्या पेयर्स आपण पाहिलेले होत्या. 8 अँगल्स याच्यामध्ये मिळतात. अजून एक भाग याच्यामध्ये राहतो तो म्हणजे अपोजिट अँगल्स. आणि अपोजिट अँगल्स कशा असतात तर तेही आपल्याला माहिती आहे अपोजिट अँगल्स म्हणजे काय. आणि करस्पॉन्डिंग अँगल, इंटेरियर अँगल्स, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स असे हे भाग आपण पाहिलेले होते. आता आपल्याला काय करायचं आहे, हे फक्त आपल्याला लाईन्स दिलेल्या होत्या. आता ह्या दोन ज्या लाईन्स आहेत ह्या दोन लाईन्स पॅरलल असतील तर काय होतील त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. आपल्याला काय बघायचं बघा, प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड ए ट्रान्सव्हर्सल. प्रॉपर्टीज बघायच्या आहेत आपल्याला अँगलच्या. कुठल्या अँगलच्या तर दोन पॅरलल लाईन्समुळे आणि ट्रान्सव्हर्सलमुळे तयार झालेली. मग तुम्हाला माहिती आहेत किती अँगल्स तयार होतात तर 8 अँगल्स इथं तयार होतात. मग हे जे 8 अँगल्स आहेत ह्या 8 अँगलच्या बाबतीत आपल्याला जो भाग माहिती आहे तो भाग आपल्याला इथं बघायचा आहे. आता 8 अँगल्स आपण बघितले. त्यामध्ये 4 पेयर्स ह्या करस्पॉन्डिंग अँगलच्या होत्या, 2 पेयर्स ह्या इंटेरियर अँगलच्या होत्या आणि 2 पेयर्स इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि 2 पेयर्स एक्सटेरियर अल्टरनेट अँगलच्या होत्या. तर ते जे अँगल्स आहेत त्यांचं रिलेशन काय आहे हे इथं आपल्याला बघायचं आहे. साधं सोपं गणित आहे. पहिला भाग हा करस्पॉन्डिंग अँगल असेल त्याच्या अगोदर काय दिलेलं आपल्याला, लाईन एल पॅरलल टू लाईन एम दिलेला आहे आणि अँड ट्रान्सव्हर्सल लाईन एन दिलेली आहे आपल्याला. यावरून आपण काय सांगू शकतो तर फर्स्ट पार्ट करस्पॉन्डिंग अँगल्स. पहिला पार्ट काय मी म्हटलं तर करस्पॉन्डिंग अँगल्स कशा असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स जे आहेत ते कॉन्ग्रंट असतात. आता कॉन्ग्रंट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, कॉन्ग्रंट म्हणजे समान मापाचे असतात. पहिली पेयर कुठली आहे करस्पॉन्डिंग अँगलची तर पहिली पेयर इथं आपल्याला दिलेली आहे आकृतीमध्ये. इथं पी आहे, हा एल आहे. तर आपल्याला काय दिलेलं आहे करस्पॉन्डिंग अँगलची पहिली पेयर कुठली तर अँगल पी एल बी. याच्याशी कुठला अँगल होतो करस्पॉन्डिंग, याच्याशी कुठला अँगल होतोय तर हा होतोय एल एम डी, अँगल एल एम डी. हे दोन्ही कसे आहेत मी सांगितलं तर कॉन्ग्रंट आहेत. हे साइन कॉन्ग्रंटचं आहे हे तुम्हाला माहिती आहे. तर ते कॉन्ग्रंट असतात म्हणजेच समान मापाचे असतात. तसं दुसरी पेयर कोणती होईल रे तर दुसरी पेयर होईल ही पेयर होईल, ही आणि ही. आता हा अँगल कोणता आहे बी एल एम, अँगल बी एल एम. याच्याशी कोणता अँगल कॉन्ग्रंट होईल तर बी एल एम याच्याशी डी एम क्यू हा अँगल कॉन्ग्रंट होईल. जे तुमच्या आता लक्षात आलं असेल
की जर पॅरलल लाईन्स असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. मग त्या कुठल्याही करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे एकाडेक येणारे जे अँगल्स आहेत असे किती पेयर्स आहेत तर 4 पेयर्स आहेत. 2 पेयर्स आपण लिहिले. आता तिसरे पेयरकडे जाऊया. ही पेयर अँगल PLA शी कुठली रिलेटेड आहे तर LMC. LMC. आणि चौथी पेयर कुठली आहे बघा तर ही चौथी पेयर आहे अँगल ALM. करस्पॉन्डिंग त्याच्याशी कुठला अँगल आहे अँगल CMQ. असं हे प्रॉपर्टी, पहिली प्रॉपर्टी करस्पॉन्डिंग अँगलची तुम्हाला सांगता येईल. प्रॉपर्टी बुकमध्ये दिलेली आहे पेज नंबर 10 वरती. प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स त्याच्यावरूनही तुम्ही लिहू शकता. ती प्रॉपर्टी नोटबुकमध्ये लिहून काढा. प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. लक्षात आलं का तुमच्या? करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. सेकंड, इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगलच्या बाबतीतली प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर अँगल्स म्हणजे कोणते आले तर इंटेरियर म्हणजे आतले, 2 पॅरलल लाईनच्या आतले एकाच बाजूचे, 2 पॅरलल लाईनच्या आतले एकाच बाजूचे आले तिथं 2 पेयर्स तयार होतात. दुसरा पार्ट इंटेरियर, प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. आता ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी फार महत्वाची प्रॉपर्टी आहे. एकाच बाजूचे म्हणजे कुठले तर हा अँगल आणि हा अँगल हे दोन, आणि इकडचे हा अँगल आणि हा अँगल. आता हा अँगल कुठला आहे BLM. कुठला आहे BLM. म्हणजे अँगल BLM. आणि दुसरा अँगल कोणता आहे बघा BLM याच्याशी LMD. LMD. तर हे 2 अँगल्स आहेत ते 2 अँगल सप्लिमेंटरी असतात. तर सप्लिमेंटरी म्हणजे काय तुम्हाला मी इथं लिहिलेलं दिसतच असेल. सप्लिमेंटरी म्हणजे काय तर त्या दोघांची ऍडिशन ही 180 अंश असते, 180 डिग्री असते. 180 डिग्री असते. इंटेरियर अँगलचे पेयर जे आहे त्या पेयरचे ऍडिशन जर केली आपण तर ते ऍडिशन किती मिळते आपल्याला 180 मिळते. म्हणजे त्याच्यात जे त्या पेयर्समध्ये जे अँगल्स आहेत म्हणजे इंटेरियर अँगल जे आहेत ते इंटेरियर अँगलची ऍडिशन किती येते तर 180 येते. म्हणजेच ते दोन्ही सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. कसले अँगल्स आहेत सप्लिमेंटरी. म्हणजे काय तर दोघांची बेरीज 180 अंश. मग आता दुसरी जोडी तुम्हाला माहिती आहे. दुसरी जोडी कुठली आहे तर मी इथं दाखवलेली आहे ब्ल्यूनं. हा अँगल कोणता आहे ALM आहे. ALM प्लस दुसरा अँगल कोणता आहे तर LMC आहे. अँगल LMC. या दोघांची बेरीज किती असेल तर ती 180 अंश मापाची असेल. असे हे इंटेरियर अँगलच्या बाबतीतलं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या. इंटेरियर प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स काय सांगते each pair of interior angles formed by 2 parallel lines and their transversal is of supplementary. म्हणजे त्या दोघांची बेरीज किती असते तर 180 अंश मापाची असते. हाही भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थर्ड पार्ट प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स. तिसरा भाग अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स. आता अल्टरनेट अँगल्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत. तर अल्टरनेट अँगल्स सुद्धा कशा असतात कॉन्ग्रंट असतात. त्याच्यामध्ये पहिला पार्ट पुन्हा येतो इंटेरियर अँगल्स आणि एक्सटेरियर अँगल्स. तर दोन्ही कशा असतात कॉन्ग्रंट असतात. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स त्यांच्याही 2 जोड्या आहेत. पहिली जोडी कोणती आहे बघा. समजा हा मी घेतला तर याच्याशी रिलेटेड हा येतो म्हणजे अँगल ALM कॉन्ग्रंट टू अँगल
एल एम डी आणि सेकंड पेअर कोणती येते तर अँगल बी एल एम त्याच्याशी कुठली येते बी एल एमशी तर एल एम सी आहे. असा हा पहिला पार्ट याच्यातला ए पार्ट म्हणूया त्याला. आणि बी पार्ट कुठला आहे तर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. याच्यामध्ये पहिला पार्ट अँगल बी पी एल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल सी एम क्यू आणि दुसरा पी एल ए अँगल पी एल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू एम डी. असे हे अँगल्स आपल्याला दिलेले आहेत आणि ते कॉन्ग्रुएंट असतात. आता तिन्ही प्रॉपर्टीज तुमच्या लक्षात आलेल्या असतील. एकाच फळ्यावरती मी ते दाखवलेलं आहे. काय आहे प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल लाईन एन. करस्पॉन्डिंगच्या 4 पेअर्स आहेत त्या 4 कशा असतात कॉन्ग्रुएंट असतात. इंटेरियर अँगलच्या 2 असतात त्या सप्लिमेंटरी असतात आणि अल्टरनेट अँगलच्या ज्या इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या 2 जोड्या आहेत त्या कॉन्ग्रुएंट असतात आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगलच्या सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. एक क्वेश्चन घेऊया. लाईन पी क्यू अँड लाईन आर एस आर पॅरलल लाईन्स. लाईन पी क्यू पॅरलल टू लाईन आर एस and transversal line AD हा भाग दिलेला आहे. तसेच अँगल मेजर ऑफ अँगल ABQ इज इक्वल टू 70 डिग्री दिलेला आहे. 70 डिग्री दिलेला आहे. तर क्वेश्चन काय आहे राहिलेले जे 7 अँगल्स आहेत त्या 7 अँगल्स तुम्हाला फाइंड आउट करायचे. राहिलेले 7 अँगल्स तुम्हाला काय करायचे फाइंड आउट करायचे. आता ते कसे करायचे हा भाग इथं आपल्याला बघायचा. आकृतीवरून आपण जर बघितलं तर पटकन आपल्याला सांगता येईल. हा 70 आहे बरोबर आहे. हा 70 डिग्री आहे म्हणजे त्याच्याशी करस्पॉन्डिंग अँगल हा झाला सुद्धा हा सुद्धा किती झाला 70 डिग्री झाला बरोबर आहे. आता बघा हा 70 डिग्री आहे. पुन्हा एकदा तोच घेतोय. हा 70 डिग्री आहे त्याच्या अपोजिट अँगल हा आहे बरोबर आहे. म्हणजे पी क्यू सी हा अपोजिट अँगल आहे किंवा हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल्स आहेत. हा 70 झाला म्हणजे हा सुद्धा किती झाला 70 डिग्री झाला अल्टरनेट अँगलच्या वर बरोबर. पुन्हा हा करस्पॉन्डिंग आहे. हा याच्याशी करस्पॉन्डिंग कोणता आहे हा आहे आणि म्हणून हा सुद्धा किती झाला 70 डिग्री झाला बरोबर. हे झालं इथंपर्यंतचा भाग. आता काय करायचं आपल्याला आता हा अँगल फाइंड आउट करायचा. आता हा अँगल कसा फाइंड आउट करता येईल तर हे जर बघितलं ही लाईन आणि ही लाईन या 2 लाईन्स कशा आहेत लिनियर पेअर्स आहेत आणि मग हे 2 अँगल्स कशा आहेत लिनियर पेअर्स आहेत. या दोघांची बेरीज किती असते तर 180 अंश असते. म्हणजे हा येईल 110 हा 70 आहे. दोघांची बेरीज 180 हा 70 आहे म्हणजे राहिला किती 110 आणि म्हणून हा अँगल किती झाला 110 झाला. आणि मग हा 110 झाला म्हणजे याच्याशी हा 110 झाला याच्याशी करस्पॉन्डिंग अँगल हा आहे आणि म्हणून हा 110 झाला. याच्याशी हा अल्टरनेट अँगल आहे म्हणून हा 110 झाला बरोबर. तर सेम तसं हा करस्पॉन्डिंग याच्याशी आहे म्हणून हा 110 आहे म्हणून हा सुद्धा किती झाला 110 झाले. असे हे 8 अँगल्स आपल्याला इतर आकृतीवरून मिळतात. पण आपल्याला आकृतीवरून न जाता आपल्याला काय करायचं आहे लिखाण काम करायचं आहे उदाहरण सोडवायचं आहे. आणि म्हणून आपण कसं करणार आहोत पहा. त्यासाठी आपण एक अँगल विचारात घेऊया वरचा एक आणि करस्पॉन्डिंग एक आणि त्यावरून आपण मांडूया. आता कसं करायचं पहा आन्सर. आपल्याला दिलेला कुठला अँगल आहे मेजर ऑफ अँगल ABQ इज इक्वल टू 70 डिग्री. हा अँगल आपल्याला दिलेला आहे. आता याच्याशी आपण
करस्पॉन्डिंग अँगल कुठला घेतलाय तर हा घेतलाय, म्हणजे BCS. त्या अगोदर हा अँगल आपण काढून घेऊया. मेजर ऑफ अँगल ABP प्लस मेजर ऑफ अँगल ABQ इज इक्वल टू 70 डिग्री. बरोबर. सॉरी मेजर ऑफ अँगल ABP प्लस मेजर ऑफ अँगल ABQ इज इक्वल टू 180 डिग्री. याला काय म्हणता येईल आपल्याला, याला आधार द्यायचा, म्हणजे इथं पुढं त्याचं कारण लिहायचं. हे दोन कशावरून, तर हे लिनियर पेअर्स आहेत. लिनियर पेअर्स, अँगल्स इन लिनियर पेअर्स, अँगल्स इन लिनियर पेअर्स. आता हे कुठं लिहायचं असतं, याच्याबरोबर समोर लिहायचं. जागा पुरली नाही तर खाली लिहायचं, नाहीतर याच्या समोर. खाली म्हणजे इकडे नाही लिहायचं, तर याच्या एका खाली एकच लिहायचं. ते जागा पुरलीच पाहिजे, एका सरळ रेषेत हे आलं पाहिजे. इथं आपल्याला इथं पुढे येत नाहीये, म्हणून आपण काय केलं, थोडंसं खाली लिहिलं अँगल्स इन लिनियर पेअर्स. आणि मग ABP आपल्याला काढायचं आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ABP प्लस मेजर ऑफ अँगल ABQ किती आहे, 70 आहे. 70 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ABP इज इक्वल टू 180 मायनस 70 डिग्री. मेजर ऑफ अँगल ABP इज इक्वल टू 110 डिग्री. असा हा सेकंड अँगल आपल्याला मिळाला. अशा आपल्याला किती अँगल्स काढायचे आहेत, तर एकूण 8 अँगल्स आहेत. म्हणजे हा पहिला अँगल झाला, त्याला मी पाहिजे तर नावं देतो. हा फर्स्ट अँगल झाला, हा सेकंड आपल्याला मिळाला. आता आपल्याला थर्ड मिळवायचा आहे. थर्ड मिळवण्यासाठी मी हा घेतो अँगल, मेजर ऑफ अँगल ABQ इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल BCS इज इक्वल टू 70 डिग्री. म्हणजे अँगल BCS आपल्याला मिळाला. किंवा मी म्हणजे इथं आपण काय लिहू शकतो, तर करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि म्हणून हा तिसरा अँगल आपल्याला मिळाला, BCS. हा तिसरा अँगल आपल्याला इथं मिळालेला आहे. आता आपण कुठला घेऊया अँगल, तर हा अँगल घेऊया. हा आता तो अँगल कसा मिळेल, म्हणजे मेजर ऑफ अँगल PCR इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल BCS इज इक्वल टू ऑल्सो 70 डिग्री. फक्त याला आधार काय मिळेल, तर अल्टरनेट अँगल्स. आता तुम्ही म्हणाल सर हे अल्टरनेट इंटेरियर अँगल्स आहेत, तर दोन्हीपैकी एक कोणताही दिला तरी चालेल. नुसतं अल्टरनेट अँगल्स म्हणा किंवा इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हटला तरी चालेल. हा आपल्याला किती नंबरचा मिळाला, हा 4 नंबरचा अँगल आपल्याला मिळालेला आहे.